हॅलो गाईज, आज आहे आमचा दुसरा दिवस. आज आम्ही आहोत गणपतीपुलेला. गणपतीपुलेचं म्हणजे देवबाबा बाप्पाचं दर्शन घ्यायला आम्ही आता चाललेलो आहोत. तर सगळीजणं तयारी करत आहेत. तर चला बघू. चल जिल्हा ही आमची रूम होती. वर्षाची मेकअप चालू आहे. तर आम्ही निघू देवाचं दर्शन घेण्यासाठी. आणि या साईडला आहे इनांची बायची वरील बायला गाईज आम्ही या हॉटेलमध्ये थांबलेलो गणपतीपुळेला यशवंतन. आम्ही पॅकिंग करून हॉटेल चेकआउट केलं. आता आम्ही चाललेलो आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. बाप्पाचं दर्शन घ्यायला थांबा, इथे येईल. चिने बागशील अय चिना, कपडे घाण होतील, नको या इकडे. ए नको. ए तुझ्या निघण्या खाली साऱ्या कळतं नाही म्हणून गोळी देणार ना तुला. चिने काहीच मस्तपैकी हॉटेलच्या बाहेर आहेत. एक कपलसाठी रूम वगैरे, लहान मुलांना मस्तपैकी खेळायसाठी आहे. गाईज गणपतीपुले एंट्री. वाव, इकडं आंबे आमचा पण हा गाई सकाळ सकाळ मस्तपैकी पाणी सुटल्या तोंडाला आमच्या. गाईस फायनल आम्ही गणपतीपुले ची एंट्री करतो आतमध्ये. मस्तपैकी एक नंबर सकाळचं वातावरण. हे भरती आली वाटतं. घेतला पुन्हा त्याला. तुम्हाला दिसत असेल तर खूपच भरती आलेली आहे समुद्राला. हे सारा इकडे. गाईज माझी पहिलीच फेरी आहे गणपतीपुलेला यायची. मी पहिल्यांदाच आलेली आहे आणि मला आनंद पण होतोय की मी पहिल्यांदा आले. गणपती बाप्पाचं दर्शन करते मी. तुम्हाला जर पुढे जर मोबाईलला एंट्री असली तर मग मी दाखवेन तुम्हाला गणपतीपुलेचं. तुम्हाला तर माहितीच असेल गणपतीपुले कसं असतं ते, पण मी तर पहिल्यांदा बघितलं म्हणून मी माझ्या ब्लॉगमध्ये शूट करून तुम्हाला दाखवते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की, उंदीर मामा की. तिने बोल विन्नर. फायनल बाप्पाचं दर्शन करायला चाललो आम्ही.
नाही ना गर्दी वाटतं असं बघ गाईस, भरपूर गर्दी पण आहे. गणपती बाप्पा मोरया जय. मधून कुठून घुसलात तुम्ही? इथून का खालून का घुसलात? इथून का घुसलात? आम्ही इथे काय ह्याला आलोय. हा चल चल. काहीच पुढे कॅमेरा वगैरे काही चालत नाही म्हणून मी आतमधलं काही शूट नाही करू शकत. तर मी आता इथे बंद करते. स्टार ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गोव्याला आता बीच बंद. गणपती बाप्पा काय परत कर परत कर परत कर. गाईच आम्ही आमच्या बाबांच्या नावाची थोडीशी देणगी दिली. गाईज फायनल तर आम्ही दर्शन घेऊन इथून बाहेर निघालोय. गाईज मिनी देऊ नवरा माझ्या नवसाच्या पिक्चरमध्ये बघितलेलं ते आज बघते, प्रत्यक्ष बघते. फायनल दर्शन करून झाले. आता आम्ही गाडीजवळ चाललोय. गाईज वाजले 1:30. आम्ही चाललेलो आहोत गोव्याला. तर आता जाता जाता म्हणजे जेवायचं आहे म्हणून आम्ही एक मस्तपैकी ठिकाण बघितलं आहे. जेवण बनवतो आम्ही स्वतः. तर हा बघा ठिकाण 1 नंबर व्ह्यूज आहे. इथे मस्तपैकी जेवण.
फायनल आम्ही आता गोव्यामध्ये पोहोचलोय. गोव्याचा चर्च मी पहिल्यांदा बघितलाय आणि पहिल्यांदा सुद्धा गोव्याला आलेली आहे मी. एक नंबर. बघू बघू गेली पुढे. मला तरी दाखवायचं ना काय आहे तिच्या. गाईच काजू, गाईच काजू काजू. एक बस झाली. Head west on Kalangute Beach Road. काहीच भक्ती आणि पंकज ठाकूर. पंकज भाई हाय कुठं? अरे एन्जॉय. पंकज आता आताच आलो. भक्तीला बोलवा ना. आतमध्ये आहे. राहू दे राहू दे. मार्केट आहे पूर्ण. गाईस फायनल आम्ही कलंगूट बीच वरती पोहोचलो आहे. रूम बघताय तर आम्ही ते उभ्या आहोत. गोवा गाईस मी पहिल्यांदाच आलेली आहे. खूप मज्जा येते आणि आज आम्हाला गाईज आम्ही येता येता पंकज ठाकूर आणि भक्ती ठाकूर भेटलेली. त्या बाजारामध्ये ते लोक शॉपिंग करत होते. नेमकं लक्ष गेलं आमचं तर आम्ही आवाज दिला त्यांना. गाईज मार्केटच्याच बाजूला आहे जे जे गेस्ट हाऊस आहेत तिथे आम्ही रूम घेतला आहे. मार्केट बघा गाईज, मार्केट गोवा. वा वा वा. गाईज मस्तपैकी वरतून असं हे मार्केट दिसतंय. अरे वा वा, एसी आहे, एसी आहे. अरे इथे खालीच आहे. इथे कुठेतरी आहे ती शॉप मध्ये आहे. गाईज आम्ही चाललेलो आहोत मच्छी आणायला. तर मार्केटला चाललेलो आहोत. तर बघू मच्छी काय आहे तिथे. आमचा तर शनिवार आहे पण दुसरी सांगते का आम्ही खाऊ म्हणून. तर गाईज मार्केट बघा. हे 100 रुपये 100 रुपये. होय कितीला प्राईस विचार ना. एक टॅटू काढायचं नको सांगतो.
काही ना वाळू कडे बोलवलं. वर्षा पाठी घे तुमच्या दोघांची. वर्षा पाठी घे. गाईच एक नंबर आहे गोवा. बघा बोललात तर एक नंबर फिरायसाठी आहे. गाईस फायनल आम्ही आता मच्छी मार्केटला पोहोचलोय. गोवा मच्छी मार्केट. हो हो, चिकन वगैरे सगळं मिक्स आहे. पण खाली झालंय. वाजलं ना, मला वाटते 9 वाजले असतील. काही नाही. मच्छी संपली आहे गाईज. तर चिकन घ्यायचा प्लॅन आहे. चिकन घ्यायचा प्लॅन आहे इथे. काय करता? तिथून मी साबण आणि काटा घेऊन येते. गाईज फायनल आमची शॉपिंग करून झालेली आहे. चिकन घेतलं आम्ही आणि आमच्यासाठी भाजी. चिकन भाजी. गाईज असे मंदिर खूप बघायला भेटतील तुम्हाला इथे. रिक्षाने जातोय रूमवरती. आम्ही आता शॉपिंग केली म्हणजे जेवणासाठी. तर आता पाणीपुरी करतोय. पाणीपुरी खायला तर गाईज आता आम्ही बनवतो जेवण रूमवरती. वाजले 10, 10:30 वाजले असतील. तर आता आमचं जेवण शिजतंय. मस्तपैकी चिकन एके साईडला अंडी ठेवली आहेत पोरांसाठी. तर हिची ना भात गाईज भात पण बनवला आम्ही आणि कांदे वगैरे कापून ठेवलं. रूम एक नंबर भेटलेत गाईज आम्हाला. रूम मस्त आहे. किचन बघू शकता तुम्ही. सेम आपल्या घरासारखं आहे. फ्रीज आहे मस्तपैकी. गाईज आता आम्ही जेवू. काय खेळते? झालं वर्षा? नाही झालं ना? गाईज मस्त रूम आहे. तर मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटू उद्या सकाळी भेटू. आता वाजले 10:30 तर आम्ही डायरेक्ट जेवून झोपणार आहोत आणि उद्या सकाळी बीचवरती जाणार आहोत. तर मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. बाय बाय.